जिल्हा गटामध्ये फिरत असतो, पंचायत समितीच्या गटामध्ये फिरत असतो, नगरपालिकेमध्ये फिरत असतो, त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे. आणि म्हणून गेल्या याच्यामध्ये हप्त्यामध्ये आमची मुंबई काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे, PAC ज्याला आम्ही म्हणतो, त्याची एक बैठक झाली आणि ह्या बैठकीला आमच्या महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज, मुंबईचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आदरणीय रमेश चेनितलाजी उपस्थित होते. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं तेव्हा हे माझं मत मी सांगितलं की मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. त्यामुळे याच्यामध्ये काही बातमी चालली आणि काय चाललं हे काय मला काय माहीत नाही की काय चाललं ते. सर पण ह्याच्यात तुम्ही जी भूमिका कोणीतरी एकाने ठरवा बोलायचं म्हणजे मी तसं मराठीत आधी विचारूया. सर, पक्षाची भूमिका आणि तुमची भूमिका ही एक आहे का? कारण तुम्ही जी भूमिका मांडली आहे तीच पक्षाची भूमिका मानावी का? मी पक्षाचा प्रमुख नसल्यामुळे माझं मत मी म्हटलं. तुम्ही लोक तुम्हाला हवं तसं काहीतरी गोगल्यात टाकू नका. मला चांगलं माहिती आहे ते. मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला. मी मुंबईचा अध्यक्ष असताना माझी भूमिका आणि आत्ताची माझी भूमिका ह्याच्यामध्ये कसलाही बदल नाही. अर्थात जर समजा निवडणुकीसाठी कोणाबरोबर जावं कोणाबरोबर न जावं हे आमचे हायकमांड नेहमी याच्यावर हे करत असते, निर्णय घेत असते. परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी प्रमुख होतो. आता वर्षाताई गायकवाड अध्यक्ष आहेत, त्या प्रमुख आहेत. आमच्या पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये जे बसलो होतो ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे पक्षाची भूमिका हे पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते, आम्ही नाही ठरवायची असते. पण आमची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा आम्ही आमची मतं मांडलेली आहेत. पण याने काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत होईल मुंबईमध्ये? तुम्ही आपण त्या काँग्रेसच्या याची जिवंतपणाची चिंता करू नका. 140 वर्ष जर नुसतं जिवंत नाही तर आज देशाच्या पंतप्रधानांना बिहारमधल्या जनतेने काय उत्तरं दिलेत हे तुम्ही जरी दाखवलं नाही, ह्याच्यामध्ये पर्सनल कुणी घेऊ नका. कारण तुम्ही तुमचं काम करताय. तुमचे जे तिथे दिल्लीत प्रमुख बसलेले आहेत ना, ज्यांना सरकारकडनं ॲडव्हर्टिजमेंट पाहिजेत, त्यांचा एजेंडा जो आहे तो जो चालला जातो तो चालू द्या. आम्हाला त्यांच्या एजेंडाशी काही लेनदेन नाही. पण बिहारच्या जनतेने यांना, त्यांच्या नेत्यांना, विशेषतः आत्ता अस्तित्वात असलेले मंत्री असतील किंवा आमदार असतील, यांना ते रस्त्यावर उतरल्यावर जनताच त्यांना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.